मॅडम, अहिल्या मॅडमना सगळं कळलंच होतं ना त्या जाहिरातीच्या शूटिंग बद्दल. मग तुम्ही पण का नाही सांगितलं सगळं की आदित्य बाबांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र तुम्ही अजून काढलेलं नाहीये, तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात, का नाही सांगितलं? मला ओळख नको, अधिकार नको, मान नको, मला खरंच काय बी नको. मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचंय. माझ्या देवी आईंची, आदित्य सरांची, माझ्या बाची, तुमची, घरातल्या समध्यांची मनापासून सेवा करायची, एवढीच माझी इच्छा आहे सावित्री आत्या. आणि माझी हीच इच्छा पूर्ण होणार नसेल ना तर मला नाही राहायचं इथं. मी जाते गावाकडं परत. पेन्सिल बघून त्या दोघी किती खुश झाल्या होत्या. अरे हो बाळा, पण त्यांना सांग तरी आधी, म्हणजे जर त्यांना कळलं तर ते तुला थँक्यू म्हणतील ना. त्यात काय एवढं, त्या माझ्या बहिणीच तर आहेत. आता मोठ्या भावाने लहान बहिणींना तर सांभाळायचं असतं. त्यांनी जर मला भाऊने मानलं तरी चालेल, पण मी तर त्यांना मानतोच ना. यांना जर कोणी त्रास दिला तर मी अशी फायटिंग करणार. नो फायटिंग, असं फायटिंग वगैरे काही नाही करायचं. त्यापेक्षा टीचरला जाऊन सांगायचं सगळं आधी. ओके ओके. विरोचकानं कसं तयार केलं तुला? नेत्राने बाहेरून येताना ओढणीतनं सामान आणलं होतं, ते हरवलंय. ते माहिती कोणाला कुठे? किती वेळ अस्तित्व राहू शकतो तुझं? किती वेळ राहू शकतोस तू ह्या अवस्थेत? श्रीनूच्या आयुष्यातून कायमची जा असं लाली आत्या आणि मी तुला सांगून सांगून दमलो ग, पण तुला ते समजतच नाहीये. लाली आत्याचं ठीक आहे ग, त्या श्रीनिवासच्या आई आहे, पण तुझं काय? पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी हक्क काय गाजवतेस तू त्याच्यावर? मी एक वेळ लाली आत्याने सांगितलं ना मला, तर मी श्रीनिवासच्या आयुष्यातून निघून पण जाईन. पण तुझा काय संबंध आहे? माझं लग्न झालं आणि सगळ्या गोष्टी अगदी विचित्र पद्धतीने घडत गेल्या नाही. मला काहीच कळत नाहीये हे सगळं कधी पहिल्यासारखं होईल. टेन्शन आलंय ग मला. दिशी, तू काय इतकं टेन्शन घेतेस? हे बघ, कुठलीच गोष्ट ना परमनंट नसते. रात्रीनंतर दिवस होतो, राईट? तसंच वाईट वेळ संपल्यावर चांगले दिवस पण येतात. मला तुम्हाला बघून एवढा आनंद झालाय ना, खरंच तुम्हाला नाही कळणार मला काय भारी वाटतंय ते. खरंच शिवानी, अगं भाषा, अगं बनते, असू दे ग. असं लगीन झालं म्हणजे भाषा लगेच बदलते, होय ग? या बघ, एकतर ते हिच्यासारखं बोलायला लागतील, नाहीतर ही त्यांच्यासारखं बोलायला लागेल. काय होय का नाही शिवा? आईच्या गावात, आई शपथ भारी आहे ग साडी ही. आवडली भाषा? खूप सुंदर साडी आहे. सुंदर. तेच मला ना खूप कन्फ्युजन होतं नेमकं कोणती साडी नेसायची, पण आता कळलं की हीच साडी नेसायची. खूप छान. शिवानी, आम्हाला ना जरा नवलच वाटतंय. मी आजवर तुला गाड्या आवडायच्या, आता तुला साड्या आवडायला लागलेत. छान आहे बरं का, हे असंच राहू दे. तुझ्यात हा बदल होईल असं कधी वाटलं नव्हतं. वंदे, मी सांगितलं होतं का नाही तुला की आपली शिवा मुलीसारखी वागणार म्हणून, पण तुझंच काहीतरी होतं. मी काय म्हणते, हे 10 दिवस पूर्ण होऊ देत ना मॅडम. ह्यांनी चॅलेंज घेतलंय ना, मला ह्यांना जिंकलेलं बघायचंय. दोघांच नाही. प्लीज मॅडम, प्लीज.
हो या म्हणतात ते बरोबर आहे. मला माहित आहे तुम्हाला लय जड जात आहे, पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला कशाला मोडायला लावताय. हत्ती गेला शिपूट राहिला आहे की नाही. हो ना. हा 8 दिवस बघता बघता निघून जातील, बुर्र दिशी उडून जातील, मग सर्र दिशी घराकडे येतो, मग दणकून कायला घाला मग. अधिपती आपल्या विजयाचं श्रेय अक्षराला देतोय, अक्षरा सगळं श्रेय अधिपतीलाच देतेय. कशी मन जुळली आहेत ना दोघांची. तू स्वतः घरी बोलवलं असताना नाही आला बघ, किती स्वाभिमानी आहे दोघे. हे अर्थात तुला सहन होण्यासारखं नाहीये. माझा एक सल्ला आहे, खूप वाईट वाटत असेल ना तर तुझाच शब्द पाळण्यासाठी ते दोघे असं करतायत असं स्वतःच्या मनाला समजाव. बरं वाटेल तुला.